हॅलो, अलीकडे आवाज येतोय? आवाज येत नाही का? हो सर, अरे आवाज येत आहे. हां येत आहे, पण तुम्ही नाही का, तुम्हाला इथं दिसते असं बाजूला रेकॉर्डिंग असं नाव दिसते, दिसत आहे का रेकॉर्डिंग वरती? हो सर, इकडे. हां, तर ते हो सर, एखाद्या दिसत वेळेस आहे. नाही दिसले तर मला आठवण करून द्यायचं. आता जो सेशन आहे आपला तो रेकॉर्ड झाला नाही आहे. हो सर, पहिला सीन रेकॉर्ड झाला नाही सर. हां, ते आठवण करून द्यायचं सर, रेकॉर्डिंग घ्या म्हणून. त्यामुळं काय होते, हो आपल्याला ते तुम्हाला परत मला पाठवायला, परत तुम्हाला शिकायला सोपं जाते ते. हो सर. मला आठवण नाही, तो राहिला तसाच, आता गेला तो. हो सर. भालेराव, हॅलो, हो सर. ते रेकॉर्डिंग नाव नाही दिसलं तुम्हाला? आता दिसायला ना रेकॉर्डिंग? हो सर. आणि ते नाही दिसलं तर मला सांगायचं, कारण एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही. आज माझ्या लक्षातच नाही राहिलं ते. हो हो सर. सर. उद्यापासून लक्षात ठेवायचं सर्वांनी. हा, हो सर. हा कोण राहिला आता? वैभव. मग ठीक आहे, आपण चालू करू. येत राहू. दिसत आहे स्क्रीन? हो सर. तर बघा, तर इथे आपल्याला काय बघायचं आहे की, हां इथं लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवन. बघा, एकाच वर्तुळाच्या, हे एक वर्तुळ आहे आणि किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवन. कंस एकरूप असले पाहिजे. कंस APC एकरूप आहे. कशाची? DQEC. आणि मग या कंसाशी संबंधित, ह्या कंसाशी संबंधित ज्या जीवा आहेत, बघा कंस APC हा कंस झाला, या कंसाशी संबंधित जीवा कोणती झाली? AC. त्यानंतर DQC या कंसाशी संबंधित जीवा कोणती आहे? D. मग जर APC हे कंस, हा कंस एकरूप असेल कशाशी? APC हा कंस DQE या कंसाशी जर एकरूप असेल तर AB ही जी जीवा आहे, ही जीवा कशाशी एकरूप असते? D या जीवाशी. ठीक आहे. इथे पक्षामध्ये काय दिलेलं आहे? केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC, केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस DQE. ठीक आहे. साध्य काय करायचं? तर या कंसाशी संबंधित जीवा म्हणजे AC, जीवा AC कशाशी एकरूप आहे? जीवा DEC, जीवा DEC एकरूप आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर हे पक्ष आणि साध्य लक्षात आलं का तुमच्या? आपल्याला दिलेलं काय? आपल्याला दिलेलं आहे की कंस APC है की नाही, कंस APC आणि कंस DQE. कंस बघा लक्षात ठेवा, कंस APC हा कंस होतो, है की नाही, हा कंस APC आणि कंस DQE हे दोन कंस एकरूप आहेत. तर काय सिद्ध करायचं? या कंसाशी जी संबंधित जीवा आहे म्हणजे जीवा AC,
आणि जीवा डी. जीवा डी ह्या दोन जीवा आहेत. ह्या जीवा कशा आहेत? एकरूप आहेत. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. ठीक आहे. कोण एबीसी आणि कोण डीबीई ही दोन कंस घ्यायचे. कोण एबीसी आणि कोण डीबीई. एबीसी डीबीई. ठीक आहे. आता कोण एबीसी आणि कोण डीबीई मध्ये कोणकोणती घटक एकरूप आहेत? तर बघा, बाजू एबी एकरूप बाजू डीबी. तर एबीसीची एबी बाजू कशाशी एकरूप असेल? डीबी या बाजूशी. एबी ही डीबीसी काय एकरूप असेल? बघा, एबी ही डीबीसी एकरूप का असेल? कोण सांगेल? एबी बाजू डीबी या बाजूशी एकरूप का असेल? कारण की सर दोन्ही त्रिज्या एक समान आहेत ना. हा, कारण ह्या त्रिज्या आहेत आणि त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग इथे रिझन काय लिहायला लागेल तुम्हाला? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. इथं काय लिहायला लागेल? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ठीक आहे. त्यानंतर बाजू रिकामी जागा एकरूप बाजू. आणि इथे लिहायचं आहे. तर कोणती बाजू? बाजू बीसी. कोणती घ्यायला लागेल आपल्याला? बाजू बीसी. कोणती बाजू घ्यायला लागेल? बीसी. बीसी कशाशी एकरूप असेल? बीईची. बीईसी एकरूप असेल, कारण हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. इथे लिहाल बाजू बीसी. इथे काय लिहाल? बाजू लिहिलेलंच आहे, इथं बीसी लिहायचं. आणि इथे काय लिहायचं? बी लिहायचं. बी. आणि इथं काय लिहायचं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. इथं काय लिहायचं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग आता ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे. हां, त्यानंतर कोण एबीसी. कोण एबीसी आहे की नाही? कोणता कोण? एबीसी. हा कोण बघा, कोण एबीसी. आणि कोण? डीबी. डीबीई हा कोण. ठीक आहे. हा कोण या कोणाशी एकरूप आहे? इथे कारण काय लिहिलेलं आहे? एकरूप कंस. एकरूप कंसाची व्याख्या काय? एकरूप कंसाची व्याख्या. जेव्हा कंस एकरूप असतात, हा कंस एकरूप आहे बघा, हा कंस एपीसी आणि कंस डीक्यूई ही दोन कंस एकरूप आहेत. मग या कंसाशी संबंधित केंद्रीय कोण आहे? एबीसी. आणि डीक्यूई या कंसाचा केंद्रीय कोण कोणता आहे? डीबीई. म्हणून हे दोन कंस एकरूप आहे, एपीसी आणि डीक्यूई हे दोन कंस एकरूप आहे. तर त्या कंसाची जी संबंधित केंद्रीय कोण आहे ते सुद्धा एकरूप असतात. म्हणून हा कंस या कोणाशी सॉरी हा कोण या कोणाशी एकरूप असेल. म्हणजे कोण एबीसी एकरूप कोण? डीबीई. इथे दिलेले. ठीक आहे. म्हणून ही जी दोन त्रिकोण आहेत, ही दोन त्रिकोण काय होतील? एकरूप होतील. कोणती दोन त्रिकोण? एबीसी. एबीसी हा त्रिकोण डीबीईसी एकरूप असेल. कोणत्या कसोटीनुसार बघा, तर ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, हा कोण या कोणाशी एकरूप आहे. मग इथे कोणती कसोटी लिहिसाल तुम्ही? इथं काय लिहिसाल? कोणत्या कसोटीनुसार सांगा? बाजू बघा, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी, हा कोण या कोणाशी एकरूप आहे. म्हणजे याला काय लिहायचं? बाजू कोण बाजू. म्हणून इथे काय लिहायचं? बाजू कोण बाजू. बाजू कोण बाजू. म्हणून इथे काय कोणती कसोटी? बाकोबा कसोटीनुसार असं लिहायचं. काय लिहायचं? बाकोबा कसोटीनुसार ही दोन त्रिकोण काय झाले? एकरूप आहे. आता ही दोन त्रिकोण एकरूप आहेत. एबीसी आणि डीबीई ही दोन त्रिकोण एकरूप आहे. म्हणजे याचे राहिलेले घटक कोणते? आता बघा, एका राहिलेले घटक कोणते? एका त्रिकोणाला किती घटक असतात? 3 बाजू आणि 3 कोण. ठीक आहे. किती असतात? 3 बाजू आणि 3 कोण. मग ही बाजू झाली, ही बाजू झाली, ही बाजू राहिली आहे की नाही? ही बाजू झाली, ही बाजू झाली, ही बाजू राहिली. कोण कोणते राहिले?
बघा हा कोण झाला, याचा हा कोण राहिला, हा कोण राहिला, याचा हा कोण झाला, हा आणि हा कोण राहिला. मग आपल्याला जे आवश्यक आहे ते घेऊया. मग AC बघा, AC कशाशी एकरूप होईल, DEC. कारण ही दोन त्रिकोण एकरूप झाली ना, ही दोन त्रिकोण बाकोबाको सुटून सारीखूप झाली, म्हणजे राहिलेले संगत घटक आपोआप एकरूप होतात. म्हणून इथे बाजू किंवा जीवा AC कशाशी एकरूप असेल, जीवा DEC. मग इथे जीवा AC एकरूप जीवा DE. इथं कारण काय लिहाल, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. इथं काय लिहाल, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. इथं काय लिहाल, रिजन एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. लक्षात आलं का हे प्रमेय? हा प्रमेय समजला का? हो सर. समजला ना? समजला की परत सांगू एकदा? समजला सर, तरी पण एकदा रिपीट करा सर. ठीक आहे, परत बघा. सांगा सर रिपीट. अश्विनी आता आली. अश्विनी, सर परत सांगा. हा तू मदत गायब झाली. सर नेटवर्कच चाललं मोबाईलचं. असं का? बरं. तर बघ, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. बघा, एकाच वर्तुळाच्या, हे विकेंद्र असलेले एक वर्तुळ आहे, ठीक आहे. एकरूप कंसाच्या, मग इथे कंस घेतला आपण, कंस APC. कोणता कंस घेतला, APC हा कंस घेतला. APC हा कंस कशाशी एकरूप आहे, तर DQE ह्या कंसाशी एकरूप आहे, ठीक आहे. हा कंस या कंसाशी एकरूप आहे. तर सिद्ध काय करायचं, तर एकरूप संगत जीवा एकरूप असतात. मग कंस APC ची संगत जीवा कोणती, AC. बघा, कंस APC ची संगत जीवा कोणती आहे, AC. आणि DQE ची संगत जीवा कोणती आहे, DE. तर हे दोन कंस एकरूप आहेत. कोणते दोन कंस, APC आणि DQE, हे दोन कंस एकरूप आहेत. तर त्या कंसाशी संबंधित जीवा एकरूप असतात. म्हणजे AC कशाशी एकरूप असेल, DEC. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रमेय आहे. मग याच्यात पक्षामध्ये काय येतं, तर आपल्याला केंद्र B असलेल्या वर्तुळात हे कंस एकरूप दिलेले आहे. कंस APC, केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस DQE, कंस APC एकरूप कंस DQE. सिद्ध काय करायचं, तर या कंसाशी संबंधित जीवा AC म्हणजे जीवा AC, आणि या कंसाशी संबंधित जीवा DE, आणि जीवा DE ह्या दोन जीवा काय आहेत, एकरूप आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता रिकाम्या जागा भरून या सिद्धता पूर्ण करायच्या. त्रिकोण ABC घ्यायचं. बघा, ABC हा त्रिकोण घेतला. त्यानंतर त्रिकोण DBE घ्यायचं, DBE हा त्रिकोण घेतला. आता या दोन त्रिकोणामध्ये कोणकोणती घटक एकरूप आहेत, तर बाजू AB एकरूप बाजू DB. AB बघा, AB बाजू, AB बाजू कशाशी एकरूप असेल, AB कशाशी एकरूप असेल, DBC. DB AB बाजू कशाशी एकरूप आहे, DBC. आणि इथं कारण लिहायचं, तर AB DB एकरूप का असतील, कारण हे जे वर्तुळ आहे ना, ह्या दोन्ही वर्तुळाच्या, ह्या एकाच वर्तुळाच्या ह्या त्रिज्या आहेत. AB आणि DB ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग इथे लिहायचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. काय लिहिसा, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर बाजू एकरूप बाजू असं दिलेलं आहे. हां, तर इथे आपल्याला बाजू BC घ्यायला लागेल, आहे की नाही. बाजू BC एकरूप बाजू B, आणि इथे सुद्धा कारण काय लिहायला लागेल, एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या, एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर कोण ABC एकरूप कोण DBE. बघा, ABC हा जो कोण आहे, आणि कोण DBE हा कोण, ही दोन कोण एकरूप आहे. इथं कारण लिहायचं एकरूप कंसाची व्याख्या. तर ही दोन कोण एकरूप काय आहेत, ही दोन कोण एकरूप काय आहेत, कारण बघा, हा जो कोण आहे, या कोणाशी संबंधित कंस कोणता आहे, APC आहे, आणि या कोणाशी संबंधित कंस कोणता आहे, DQE. आणि इथं आपल्याला दिलेलं आहे
एपीसी आणि डीक्यूई हे पक्षामध्ये दिलेले आहे. एपीसी आणि डीक्यूई हे दोन कंस एकरूप आहेत. मग या कंसाशी संबंधित कोण एकरूप असेल? मग एपीसीची संबंधित कोण एबीसी आहे आणि डीक्यूईचा संबंधित कोण डीबीई आहे. म्हणून ही दोन कोण एकरूप असतील. इथे एकरूप कंसाची व्याख्या असं दिलेलं आहे. म्हणून ही दोन त्रिकोण आहे बघा, एबीसी आणि डीबीई. हो, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीबीई ही दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले बघा. ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, हे हिरव्या आखुण्याने दाखवलेले आहे. एबी कशाशी एकरूप आहे? डीबीसी. त्यानंतर बीसी कशाशी एकरूप आहे? पीसी. बीसी कशाशी एकरूप आहे? बीसी. आणि हा जो कोण आहे म्हणजे कोण एबीसी आणि हा कोण डीबीई ही दोन कोणी एकरूप आहेत. म्हणजे हे जी दोन त्रिकोण आहे कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाली? तर बाजू कोण बाकोबा. बाकोबा. मग इथं काय लिहायचं? बाकोबा. पहिलीतल्या लेकरासारखं लिहायला लागायला. बाकोबा. पुढे लिहायचं कसोटी. बाकोबा इथं काय लिहायचं? कसोटी. लक्षात आलं? आता बघा ही दोन त्रिकोण एकरूप झाली कोणत्या कसोटीनुसार? बाकोबा. ही दोन त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीबी ही दोन त्रिकोण एकरूप आहे बाकोबा कसोटीनुसार. मग या त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. मग उरलेले संगत घटक कोणते? तर बघा एका त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू आणि 3 कोण. ठीक आहे. तर या त्रिकोणाची जी राहिलेली बाजू आहे कोणती? एसी. एसी ही बाजू कशाला एकरूप असेल? तर एसी ही बाजू एसी ही बाजू कशाला एकरूप होईल? मग डी ला एकरूप होईल आहे की नाही? एसी कशाशी एकरूप असेल? डी. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. एसी एकरूप डी. इथं बघा एसी एकरूप डी. अशा पद्धतीने हा जो प्रमेय आहे हा काय आहे? तर एका वर्तुळाचे हे जे कंस आहेत हे कंस जर एकरूप असतील बघा एपीसी हा कंस डीक्यूईसी जर एकरूप असेल तर या कंसाशी संबंधित जीवा एकरूप असतात. म्हणजे एसी ही जीवा ही या जीवेशी काय असते? एकरूप असते. असं आपल्याला या ठिकाणी काय करता येते? सिद्ध करता येते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रमेय बघा. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. लक्षात आलं का काही? एकाच वर्तुळाचे आपण एकरूप वर्तुळे हे एक वर्तुळ घ्या किंवा अशी दोन वर्तुळे एकरूप घ्या. एकरूप वर्तुळे म्हणजे ह्याची जी ओपी त्रिज्या आहे ओपी त्रिज्या असणारे इथे एक दुसरं वर्तुळ त्याला काय म्हणतात? एकरूप वर्तुळ. ठीक आहे. हे एक वर्तुळ आणि दुसरं वर्तुळ ही दोन्ही वर्तुळाची जेव्हा त्रिज्या सारखी असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? एकरूप वर्तुळ. आता इथे आपण बघूया एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे एकरूप जीवा. इथे बघा पीक्यू ही जीवा घेतली आणि आरएस दुसरी जीवा घेतली. एकरूप जीवांची पीक्यू आणि आरएस ह्या जीवा कशा आहेत? एकरूप आहेत. पीक्यू आणि आरएस ह्या जीवा कशा आहेत? एकरूप आहे. म्हणजे पीक्यू जेवढ्या लांबीची आहे तेवढीच आरएसची लांबी आहे. म्हणून ह्यांना काय म्हणायचं आपण? एकरूप जीवा. पीक्यू आणि आरएस हा एकरूप जीव आहे. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. मग पीक्यूचा संगत कंस कोणता आहे? सांगा पटकन. OR सर. कंस पीक्यू या जीवेचा OR सर. हां OR कंस बेटा कंस. यस सर. नाही पीक्यू ही जी जीव आहे की नाही पीक्यू या जीवेशी संबंधित असणारा कंस कोणता आहे? कंस तीन अक्षर. आर्यस सर. आर्यस तर जीवा झाली ना.
हे कंस 3 अक्षरात वाचणार होतं. तर बघा PQ ही जीव आहे. या जीवेशी संबंधित कंस कोणता आहे तर PMQ. कोणता कंस? कोणता कंस? PMQ. आणि RS या जीवेशी संबंधित कंस कोणता आहे? RNS सर. NS. ठीक आहे. तर आपल्याला इथे दिलेलं काय? जीवा एकरूप दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जीवा एकरूप आहे. म्हणजे PQ ही कशाशी एकरूप आहे? RS. आणि सिद्ध काय करायचं आहे? कंस एकरूप असतं. म्हणजे PMQ आणि RNS हे एकरूप आहे, ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे पक्षामध्ये बघा रेख PQ आणि रेख RS ह्या केंद्र व असलेल्या वर्तुळाच्या एकरूप जीव आहेत. बघा PQ आणि RS ह्या एकरूप जीव आहेत. ठीक आहे. तर काय साध्य करायचं तर कंस PMQ आणि कंस RNS. PMQ हा कंस आणि RNS हा कंस. बघा कंस आणि जीवाच्यात फरक आहे बरं. कंस म्हणजे हा जो वर्तुळाचा हा काही भाग आहे, हा असा वर्तुळाकृती आहे की नाही, ह्याला कंस म्हणायचं. हां. आणि जीवा म्हणजे ही सरळ रेषा PQ. लक्षात येतं ना. तर आपल्याला काय दिलेलं आहे की ह्या जीवा एकरूप आहेत. इथे काय जीवा एकरूप आहेत म्हणजे PQ ही एकरूप आहे. कशाशी? PQ ही एकरूप आहे RS शी. तर ह्या जीवेशी संबंधित जो कंस आहे हा PMQ हा कंस कशाशी एकरूप असेल तर RNS शी एकरूप असेल. ठीक आहे. तर पुढील विचार लक्षात घेऊन सिद्धता लिहा. दोन कंस एकरूप असण्यासाठी त्याच्या त्रिज्या आणि मापे समान असावी लागतात. कंस PMQ आणि कंस RNS हे एकाच वर्तुळाचे कंस असल्याने त्यांच्या त्रिज्या समान असतात. तर बघा आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? ही दोन कंस एकरूप आहे. PMQ आणि RNS ही दोन कंस एकरूप आहेत, ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा आपण याच्या आधी बघितलं की कंस एकरूप असण्यासाठी काय आवश्यक आहे तर दोन कंस एकरूप असण्यासाठी त्यांच्या त्रिज्या आणि मापे समान असावी लागतात. तर त्या कंसाची ज्या त्रिज्या आहेत बघा, तर हा जो कंस आहे याची त्रिज्या कोणती आहे? OP किंवा OQ. ह्या कंसाची त्रिज्या कोणती आहे? OR आणि OS. ठीक आहे. ही त्रिज्या समान असावी लागते. आणि त्या कंसाची मापे, आता बघा PMQ या कंसाचं माप जे आहे हा POQ आणि RNS या कंसाचं माप ROS आहे की नाही. म्हणजे आपल्याला ही दोन कंस एकरूप आहे हे दाखवण्यासाठी काय दाखवावं लागेल तर ह्यात ही त्रिज्या आणि ही त्रिज्या एकरूप आहे हे दाखवावं लागेल. त्यानंतर हा जो कोण आहे ह्या कोणाशी एकरूप आहे असं दाखवावं लागेल. ठीक आहे. तर त्याची सिद्धता त्या कंसाची मापे म्हणजे त्याच्या संगत केंद्रीय कोणाची माप आहे. केंद्रीय कोन मिळण्यासाठी त्रिज्या OP, OQ, RS काढाव्या लागतात. त्या काढल्यावर तयार होणारे त्रिकोण OPQ आणि OS एकरूप आहेत ना. वरील दोन्ही प्रमेय तुम्ही एकरूप वर्तुळासाठी सिद्ध करा. ठीक आहे. तर ह्या प्रमेयाचं तुम्हाला सिद्धता लिहायची आहे. ह्या प्रमेयाची सिद्धता उद्या लिहून दाखवा. लक्षात आलं नाही? हो सर. या प्रमेयाची सिद्धता लिहा वरच्या प्रमेयाकडे पाहून. आणि हे मुद्दे लक्षात घ्यायचे खाली. ठीक आहे. आता विचार करूया. वरील दोनपैकी पहिल्या प्रमेयात कंस APC आणि कंस DQE हे लघुकंस एकरूप मानले आहेत. त्याचे संगत विशाल कंस एकरूप मानून हे प्रमेय सिद्ध करता येईल का? आणि दुसऱ्या प्रमेयात एकरूप जीवांचे संगत विशाल कंस एकरूप होतात. जीवा PQ आणि जीवा RS चे व्यास असताना हे प्रमेय सत्य असते का? याच्यावर सुद्धा तुम्ही नंतर विचार करायचा आहे. त्यानंतर इथं सोडवलेली उदाहरणं आहेत ती बघूया. सोडविलेली उदाहरणे इथे बघा व केंद्र असलेलं वर्तुळ आहे. इथे या वर्तुळावरती ABC ठीक आहे
बिंदू आहे. ठीक आहे. तर बघा, ओ केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे ABC हे 3 बिंदू आहेत. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे ABC हे 3 बिंदू आहेत. ABC हे 3 बिंदू आहेत. या 3 बिंदूमुळे तयार होणाऱ्या सर्व कंसाची नावे लिहा. आता या बिंदूमुळे तयार होणाऱ्या कंसाची नावे लिहायची. सांगा बरं कोणती होती? AB, BC, ABC, AC, BCA, आहे की नाही? सर्व कंसाची नावे लिहायत. कंस BC आणि कंस AB यांची मापे अनुक्रमे 110 आणि 125 असतील. बघा, कंस BCचं माप, हे जे कंस आहे BC, याचं माप किती आहे? 110. आणि ABचं माप 125. तर राहिलेल्या सर्व कंसाची मापे लिहा. तर BCचं माप आहे 110. BCचं माप किती आहे? 110. आणि ABचं माप किती आहे? 125. तर राहिलेल्या सर्व कंसाची मापे लिहा. ठीक आहे. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 असतं. हां, या गुणधर्माचा उपयोग करून तुम्हाला लिहिता येईल. तर इथं कंसाचे नाव बघा. कंस AB, त्यानंतर कंस BC, कंस AC, त्यानंतर कंस ABC, त्यानंतर कंस ACB, कंस BAC, ही कंसाची नावे झाली बघा, सर्व कंसाची नावे. त्यानंतर इथं कंस BC आणि ABचं माप दिलेलं आहे. तर सर्व कंसाची मापे लिहायची. कंस ABCचं माप, कोणत्या कंसाचं? ABC, आहे की नाही? ह्या कंसाचं माप ABCचं माप म्हणजे AB अधिक BC. कंस ABCचे माप म्हणजे कंस AB अधिक कंस BC. मग ABचं माप किती आहे? 125. हां, आणि BCचं माप किती आहे? 110. म्हणून याची बेरीज किती झाली? 235. याची बेरीज किती झाली? 235. त्यानंतर कंस ACचे माप, कशाचं माप? कंस AC, आहे की नाही? ACचं माप किती असेल? तर तुम्हाला ABचं माप माहीत आहे. AB 125 आहे आणि BC किती आहे? 110 आहे की नाही? तर ABचं माप काढायचं आहे तुम्हाला. ACचं माप काढायचं. कशाचं? ACचं. तर ACचं माप काय असेल? तर पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360. 360 मधून हे ABCचं माप मायनस करायचं. पूर्ण इथून इथपर्यंत 360 असतं. या 360 मधून ABC काढलेला आहे आपण. ABC वजा करायचं. मग ABC वजा केल्यानंतर राहिलेला भाग कोणता असतो? AC. म्हणून ACचे माप म्हणजे 360 वजा ABCचे माप. 360 ABCचं 235 आलं. हे वजा बाकी आले 125. म्हणून इथे ACचं माप किती आलं? 125 आलं. ठीक आहे. त्याचप्रमाणे कंस ACBचे माप काढा. ACB, आहे की नाही? तर ACBचं माप काय आहे? तर AC अधिक BC किंवा AC अधिक CB, आहे की नाही? ACBचं माप, ACBचं माप काढायचं आहे. ACBचं माप. तर ACBचं काय होईल? किंवा 360 बघा, ACBचं माप. 10 मिनिटात मीटिंग संपेल. परत मी सांगतो जॉईन व्हायचं की नाही. बघा, आता कशाचं माप काढायचं आहे? ACBचं माप काढायचं. ACBचं माप काढण्यासाठी पूर्ण वर्तुळ कंसाचं 360 असतं. 360 मधून जर आपण AB मायनस केलं तर ACBचं माप मिळेल. तर 360 मायनस AB किती आहे? 125 आहे. म्हणून हे किती आलं? 235. आणि कंस BACचे माप, BAC, ठीक आहे. BAC म्हणजे काय? तर 360 मधून काय वजा करा? BC वजा करा.
360 मधून काय वजा करा, BC वजा करा. BCचं माप 110 आहे, म्हणून 360 मधून 110 वजा केल्यानंतर 250, म्हणून BACचं माप किती, 250. हे लक्षात आलं का तुमच्या? हे सोडवलेलं उदाहरण लक्षात आलं का? हो सर. हां. त्यानंतर इथं दुसरं एक उदाहरण सोडवलं दिलेलं आहे. तर बघा इथे आकृतीमध्ये टी केंद्र असलेल्या वर्तुळात आयात PQRS हा अंतर्लिखित केला आहे. ठीक आहे, हे टी केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि यामध्ये PQRS वर्तुळात आयत PQRS अंतर्लिखित केला आहे. PQRS हा अंतर्लिखित केला आहे. ठीक आहे, तर दाखवा की कंस PQ आणि कंस SR आणि SR, कंस PQ कंस PQ म्हणजे कंस म्हणजे हा कंस PQ हा कंस आणि कंस SR ही दोन कंस एकरूप आहे हे दाखवायचं आहे. त्यानंतर कंस SPQ हा कंस येईल ना. हा लॅपटॉपची चार्जिंग संपली. तर बघा काय काय एकरूप दाखवायचं आपल्याला. PQ कंस PQ कशाशी एकरूप आहे, कंस SRC आणि कंस SPQ हा कंस कशाशी एकरूप आहे, PQRC बघा SPQ आणि PQR हे दोन कंस एकरूप आहे असं दाखवायचं आहे. तर इथे PQRS हा आयत आहे बघा. PQRS हा काय आयत आहे. त्यानंतर जीवा PQ आणि जीवा SR ह्या आयताच्या सम्मुख बाजू आहेत बघा. PQ आणि SR PQ आणि PQ आणि SR ह्या आयताच्या सम्मुख बाजू आहेत आणि आयताच्या सम्मुख भुजा कशा असतात, सारख्या लांबीच्या असतात, एकरूप असतात. म्हणजे PQ एकरूप काय असेल, RS असेल आयताच्या सम्मुख बाजू. त्यानंतर कंस PQ एकरूप कंस SR. आता बघा ही बाजू कशाशी एकरूप आहे, या बाजूशी. मग या जेव्हा दोन जीवा एकरूप असतात तेव्हा त्या जीवेशी संबंधित असणारा जो कंस आहे ते कंस एकरूप असतात. मग इथे PQ कंस कशाशी एकरूप असेल, SR या कंसाशी. याच्या आधी बघितलं ना आपण, जीवा जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्याच्याशी संबंधित असणारा कंस एकरूप असतो. मग इथे कंस PQ एकरूप कंस SR आणि कंस PQ एकरूप जीवांचे संगत कंस. ठीक आहे, नंतर जीवा PS एकरूप जीवा QR. PS ही जीवा PS कशाशी एकरूप आहे, QRC. ह्या दोन जीवा, कारण हा काय आयत आहे, आयताच्या ह्या सम्मुख भुजा झाल्या. ठीक आहे, बघा PQ कशाशी एकरूप आहे, QRC एकरूप आहे. मग याच्याशी संबंधित असणारा कंस, PQशी संबंधित असणारा कोणता कंस आहे, PS आहे की नाही. इथे किंवा SP आणि इथे QR. बघा या जीवेशी संबंधित कंस कोणता आहे, SP आणि या जीवेशी संबंधित कंस कोणता आहे, QR. ही दोन कंस एकरूप होतील. हा कंस हा कंस ह्या कंसाशी एकरूप होईल नाही का, एकरूप जीवाचे संगत कंस. म्हणून कंस SP आणि कंस QR यांची मापे समान आहेत. बघा SP आणि QR, SP या कंसाचं आणि QR या कंसाचं माप समान आहेत. आता कंस SP आणि कंस PQ यांच्या मापाची बेरीज. बघा SP आणि PQ, SP आणि PQ यांच्या मापाची बेरीज घ्यायची. SP आणि PQ ह्या कंसाच्या मापाची बेरीज घ्यायची.
तर कंस पी क्यू आणि कंस क्यू आर यांच्या मापाची बेरीज. कंस एस पी आणि कंस पी क्यू यांच्या मापाची बेरीज. एस पी आणि पी क्यू यांची बेरीज काय आहे? कंस पी क्यू अधिक क्यू आर, कारण ही दोन कंस एकरूप आहेत ना, पी एस आणि क्यू आर. म्हणून कंस एस पी क्यू बरोबर कंस पी क्यू आर. येथे एस पी क्यू म्हणून कंस एस पी क्यूचे माप, एस पी क्यूचे माप आणि कंस पी क्यू आरचे माप, पी क्यू आरचे माप ही दोन मापे समान असेल. म्हणून कंस एस पी क्यू एकरूप कंस पी क्यू आर, म्हणून एस पी क्यू एकरूप कंस पी क्यू आर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येईल. ठीक आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा. त्यानंतर 3.3. तर बघा हे थोडक्यात बघूया. हाँ 2 और 3 मिनिट में मीटिंग संपणार आहे तर ठीक आहे. थोडंसं रिकॅप करूया. हे वाचा बरं काय दिसतं. ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोन म्हणतात. आतापर्यंत जे आपण वाचलं, कोणाचा शिरोबिंदू कुठे आहे? वर्तुळावर असते, त्याला केंद्रीय कोन म्हणतात. कंसाची मापे, कंसाच्या मापाच्या व्याख्या हे पाहिलं आपण. एकदा तुम्ही वाचून घ्या आणि लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर किती जण आले? तर 5. तर रिमेनिंगला सांगत जा. ठीक आहे. आजचा सेशन कसा वाटला? थांबायचं की पुढे कंटिन्यू करायचं? थांबायचं सर. हां थांबायचं, जास्त बोर होते आहे की नाही. तर हां आजचा हे जे सेशन आहे हे पूर्ण हां तर हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही एखाद्याला कॉल करत जाणार आहे जे येत नाही त्यांना. काय कॉल तर फ्रीच असते ना, काय पैसे नाही लागत, काही नाही लागत. जास्त जास्त विद्यार्थी असले म्हणजे कसं आहे, त्यांचा अभ्यास थोडंसं त्या याच्यात येतात आपल्या आणि अभ्यास होतं आहे की नाही. हॅलो. हो सर. हां तर आजचं हे समजलं की नाही तुम्हाला? हो सर. नाही समजलं तर सांगत जा. असं काही नाही की बा सर विचारायले मग आपण हो कसं म्हणा, तसं काही नाही. जे समजा मुद्दा समजला नाही हां ते सांगायचं, परत रिपीट करून सांगतो मी. हो सर. एखादा मुद्दा समजला नसेल तर परत सांगत जा, मी रिपीट करून सांगतो. हां माझा हो सर. माझा आवाज आहे ना, हा क्लिअर येत आहे का? क्लिअर सर थोडा अडकत येत आहे सर. अडकत येत आहे. हो सर. माईक वर्क करून आता यायला का क्लिअर? हो सर. क्लिअर यायला की अडकत यायला? आता क्लिअर येत आहे सर. आता आवाज येत आहे का? हो सर. क्लिअर येत आहे? हो सर. सर ते स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं चालू झाले आहेत का सर? हो स्कॉलरशिपचे सरनं मेसेज टाकला होता ना, पाहिले नाही का तुम्ही? नाही हो सर. बघ हा तुम्ही काय करा ते